व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, श्रीलंकेमध्ये उठाव झाला आणि तिथे सत्ता बदल झाला. बांगलादेशमध्ये उठाव झाला, सत्ता बदल झाला. नेपाळमध्ये उठाव झाला, सत्ता बदल झाला. पण हे सगळे जे उठाव झाले हे तिथल्या जेनझींनी केलेले आहेत, म्हणजेच तिथल्या तरुणांनी केलेले आहेत. आणि तरुणांच्या या उठावांमुळे सत्तांतर झालेलं आहे आणि वेगळा पक्ष सत्तेमध्ये आलेला आहे. आणि मग अशी टूम सुरू झाली आहे की भारतामध्ये सुद्धा जेनझी असाच उठाव करणार आहे. आणि या जेनझींमुळे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना तुरुंगात जावं लागणार आहे. राहुल गांधी तर धडधडीतपणे स्पष्टपणे बोलतातच की प्रत्येक भाषणात की आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा नरेंद्र मोदी यांना मी तुरुंगात टाकणार आहे. आता कोणत्या आरोपांखाली तुरुंगात टाकणार आहे हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. मात्र स्वतः राहुल गांधी 8 गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर आहेत. आपल्या मातोश्रींसह, आपल्या भाऊजींसह म्हणजेच रॉबर्ट वडेरासह. कारण हरियाणामध्ये या रॉबर्ट वडेरानं खूप जमीन लुटलेली आहे आणि ते प्रकरण सुद्धा न्यायालयामध्ये अजून प्रलंबित आहे. आता कोणत्या धर्तीवर हे सगळे जण म्हणतायत की भारतातले जेनजी सुद्धा आता असंतोषामुळे पुढे येतील आणि मग उठाव करतील आणि मग हे सरकार गडगडेल, हे सरकार कोसळेल. तर हे सगळं बोलण्यामागे, हे सगळं सांगण्यामागे, हे लोकांच्या मनात भरवण्यामागे यांचं कारण असं आहे किंवा यांचं आयुध म्हणूया आपण याला. तर आता जो तो कॉक्रोच जनता पार्टी नावाचं काहीतरी एक सुरू झालेलं आहे सोशल मीडियावर आणि त्याचे खूप कमी दिवसांमध्ये म्हणजे 5-6 दिवसांमध्येच लाखांवर फॉलोअर्स गेलेले आहेत, करोड फॉलोअर्स झालेले आहेत. आणि इंस्टाग्रामवर आता धूम चालू आहे सध्या कॉक्रोच जनता पार्टीची. पण ही कॉक्रोच जनता पार्टी अजिबातच नाहीये, तर ही दलाल पार्टी आहे. सिरियसली दलाल पार्टी आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. अभिजित दिपके हा त्या कॉक्रोच जनता पार्टीचा जनक, संस्थापक. कोण आहे हा? तर हा तो जो ध्रुव राठी आहे ना, आपल्या देशाबद्दल नेहमी चुकीचं बोलत असतो, सरकारबद्दल नेहमीच चुकीचं बोलत असतो, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नीती धोरणांवर सतत टीका करत असतो, राहुल गांधींची भलावण करत असतो. त्या ध्रुव राठीचा जो पंटर आहे, त्याचा सोशल मीडिया सांभाळणारा, त्याचा हा भक्त. हे सगळे राहतात कुठे? परदेशात. आणि भाष्य कोणत्या गोष्टीवर करतात? भारतातल्या. खूप काही गोष्टी आजच्या व्हिडिओमधून आपण समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. फार मोठा व्हिडिओ आपण करणार नाही आहोत, अगदी छोटाच व्हिडिओ आहे. जाता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक नम्र विनंती आहे, नेहमीप्रमाणेच आवाहन आहे. आपण नुकतंच मोठ्या प्रमाणावर अन्नदान केलेलं आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार, त्यांच्या नातेवाईकांची सेवा शुश्रूषा, अनेक गरजूंना अनेक जीवनावश्यक वस्तू दिलेल्या आहेत. सोबतच वृक्षारोपण देखील आपण करतच आहोत. आता गोमातेची सेवा सुद्धा सुरू केलेली आहे. अधिकाचा महिना आहे. हा अलभ्य लाभ आहे मित्रांनो की या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त दान आपल्याकडून व्हावं. हाच आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचा निस्पृह निस्वार्थी असा संकल्प आहे. तर आतापर्यंत आपण जशी साथ दिली आहे तशीच साथ द्या मित्रांनो. या अधिक महिन्यामध्ये जितकं अधिक दान आपल्याला करता येईल तितकंच अधिक समाधानही आपल्याला मिळेल. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या गोदानासाठी, रुग्णांसाठी, अन्नदानासाठी आपल्याला जे दान देता येऊ शकतं, जे सहकार्य करता येऊ शकतं ते नक्की करा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट हा परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची पावती बनवता येईल. तर आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. तर आजचा विषय असा आहे की अनेकांना आता असं वाटायला लागलेलं आहे की देशातले जेनजी जागे झालेले आहेत आणि देशातले जेनजी हे आता भारतातलं सरकार कोसळवून टाकणार आहेत, उलथवून टाकणार आहेत. आणि या देशाची धुरा एका अत्यंत सक्षम, यांच्या लेखी अत्यंत सक्षम, अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिमान राजकीय पंडित, ज्याची जगभरामध्ये प्रचंड चर्चा आहे, हवा आहे, ज्याला प्रचंड मानलं जातं,
अशा राहुल गांधींच्या हातामध्ये हे सत्ता देणार आहेत. काय जोक आहे हा काय विनोद आहे. हा राहुल गांधी जॉर्ज सोरोसचा पंटर आहे. परदेशामध्ये जायचं, तिथे काहीतरी देशाविरोधात बकबक करायची, देशाची बदनामी करायची आणि इकडे येऊन लोकांची माथी भडकवायची, तरुणांची माथी भडकवायची. बरं, तरुणांची ही माथी कशी भडकतायत तुम्हाला सांगू का? तर हे लोक, हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, यांना चक्क ऑफर द्यायला येत. आता काँग्रेसतर्फे ऑफर देण्यात येत आहेत की तुम्ही राहुल गांधी यांच्यासाठी व्हिडिओ बनवा. आम्ही त्यांची PR टीम बोलत आहोत. तुम्ही त्यांच्यासाठी बनवा व्हिडिओ नरेंद्र मोदींच्या विरोधात, देशाच्या विरोधात, देशाची सध्याची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधामध्ये, आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे देतो. असं सरळ आमिष या इन्फ्लुएन्सर्सला देण्यात येत आहे काँग्रेसतर्फे. आणि हे सत्य आहे मित्रांनो. इंस्टाग्रामवर याच्या अनेक स्टोरीज अवेलेबल आहेत. कॉपीराईटचा इश्यू आहे, त्याच्यामुळे त्या स्टोरीज मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता, पण हे खरं आहे. काही इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांनी समोर येऊन हे सांगितलेलं आहे, त्यामुळे विश्वासार्हता आहेच याची. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की यांना सगळं जे फंडिंग होत आहे हे सगळं फॉरेन फंडिंग आहे, आणि अर्थातच हे काँग्रेसचा हात आहे यामध्ये. आता विचार करा, हे परदेशात बसलेले आहेत आणि मोठे मोठे सेलिब्रिटीज म्हणा, मोठे मोठे नेते म्हणा, यांचे फॉलोअर्स इतक्या झपाट्याने वाढत नाहीत, तितक्या झपाट्याने यांचे वाढले. कसे? तर हे सगळे पेड आहेत, अर्धे अधिक तर पेड आहेत. मी सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून, महिन्यांपासून काम करतो, वर्षापासून काम करतो, त्याच्यामुळे यातल्या बऱ्याचशा खाचखळगा मला माहिती आहेत. मध्यंतरी एक स्कॅम पण झाला होता बघा. प्रियंका चोपडा, त्यानंतर अशा अनेक अभिनेत्री, अभिनेते यांनी इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी आणि मी किती महान हे दाखवण्यासाठी इंस्टाग्रामवर फॉलोअर्स विकत घेतलेले होते. हे सत्य आहे, फॉलोअर्स विकत घेतले जाऊ शकतात. इंटरनेटवर फक्त तुम्ही टाका वॉन्ट टू बाय इंस्टाग्राम फॉलोअर्स, ₹1 किती? ₹1. कधी कधी तर 50 पैसे सुद्धा रेट आहे याचा. असे फॉलोअर्स विकत घेतले जाऊ शकतात ना? नाही कोण म्हणतंय. कारण माझ्या माहितीमध्ये जेवढे कोणी आहेत तेवढे कोणीही या कॉक्रोच गँगला सपोर्ट करत नाही. याचा अर्थ काय होतो? महत्वाचं याच्यामध्ये सगळ्यात एक गोष्ट अशी आहे की ही कॉक्रोच गँग कशामुळे उत्पन्न झाली. तर एक न्यायाधीश आहेत माननीय आपले, ते बेरोजगारी आणि या तरुणांवर बोलताना तरुणांना झुरळ म्हणाले. म्हणजेच काय? तर कॉक्रोच. त्याचाच यांना प्रचंड राग आला, त्याचा यांनी बाऊ करून टाकला आणि मग ही कॉक्रोच जनता पार्टी यांनी चालू केली. मुळात प्रश्न असा आहे की यांना फेम हवाय, काम नकोय. आणि काम असं पाहिजे जे सोपं पाहिजे एकदम. यांना अधिकार हवेत सगळे, पण यांना जबाबदारी कुठलीही नकोय. सोशल मीडियाचा वापर करून सत्तांतर होत नसतं, त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी लागतात आणि निष्ठेने करावी लागतात, पैसे घेऊन नाही, विशिष्ट एका गोष्टीसाठी नाही. आता या कॉक्रोच गँगची तुलना आम आदमी पार्टीशी करण्यात येते. काय तर म्हणे अरविंद केजरीवाल यांनी ज्याप्रमाणे क्रांती घडवून आणली तशीच क्रांती आता ही कॉक्रोच पार्टी घडवून आणणार आहे. कॉक्रोच क्रांती दल म्हणा ना, मग कॉक्रोच जनता पार्टी कशाला म्हणतात? कारण अजून तुमचा पक्ष नाहीये. कारण अभिजित दिपके यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नुकतंच आम्ही अभियान सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे पुढची रूपरेषा मी आता इतक्यात सांगू शकत नाही. याचाच अर्थ असा आहे की यांचा हा काही पक्ष वगैरे काही नाहीये. हा केवळ एक स्टंट आहे. हा केवळ आपल्या देशाविरोधामध्ये, सरकार विरोधामध्ये चालवण्यात येणारा अजेंडा आहे. हे लोक धुरंधर सारख्या फिल्म्सला, उरी सारख्या फिल्म्सला प्रोपोगेंडा म्हणतात. त्याच्याचमुळे हे जे करतात हे सुद्धा अजेंडेच नाहीत का? हे पण अजेंडेच आहेत. बरं, धुरंधर म्हणा, उरी म्हणा, जे दाखवलेले आहे ते सत्य दाखवलेले आहे, ते सुद्धा यांना पचत नाही. आणि आता तर ऑपरेशन सिंदूरवर सुद्धा सिनेमा येतोय, तेव्हा तर जाळ आणि धूर सगळंच निघेल यांचा सगळ्यांचा. पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या देशातले काही लिब्रांडूस या कॉक्रोच गँगला सपोर्ट करतात. त्यातलेच एक महाभाग म्हणजे निखिल वागळे यांचं म्हणणं असं आहे की देशातली तरुणाई अस्वस्थ झालेली आहे आणि असंतोष त्यांच्यात निर्माण होतोय, त्याच्यामुळे हे पुढे आलेले आहेत आणि नक्कीच हे स्वागतार्ह आहे. काय स्वागतार्ह आहे यामध्ये?
मला तर काहीच वाटत नाही स्वागतार्ह यामध्ये. हा सगळा पैशांचा बाजार आहे, सगळं पेड चालू आहे. ज्याप्रमाणे निखिल वागळे यांना पाकिटं मिळतात तसेच पाकिटं या इन्फ्लुएन्सर्सला मिळतात. ध्रुव राठी काय करतो? ध्रुव राठी काय स्वतःच्या याच्यावर बळावर करतो का? अजिबात नाही. त्याच्यासाठी तर अख्खा सोशल मीडिया गँग उभी करून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या अभिजित दिपकेला सुद्धा सपोर्ट मिळालेला आहे. बरं, हे बसलेत बाहेर, त्याच्यामुळे सगळा पैसा यांना बाहेरून येऊ लागला. त्याचाच फायदा आपल्या देशातले राहुल गांधींसारखे नेते घ्यायला लागलेले आहेत. त्याचीच रुई महाराष्ट्रात ओढायला लागलेत. भोंगा राऊतांसारखे, निखिल वागळेंसारखे यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. बघा बघा बघा, आता नरेंद्र मोदींचं सरकार कोसळणार. बघा बघा बघा, आता देशामध्ये क्रांती होणार. अरे क्रांती नाही बाबा, हो वांती व्हायची वेळ आलेली ह्या लोकांची. ही अशी अवस्था झालेली आहे यांची. पुढच्या टर्मला यांचे किती आमदार आणि किती खासदार निवडून येतात ह्याची सुद्धा ह्यांना खात्री देता येत नाही. पुढचा मुद्दा, ते जितेंद्र आव्हाड, जितुद्दीन आव्हाड, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली की अबो 6 दिवसामध्ये 1 करोड फॉलोअर्स क्रॉस केलेले आहेत, असं तसं वारे माप कौतुक. आणि ते पण कसं केलं की साध्या तरुणांचे एवढे फॉलोअर्स वर. ठीक आहे, बरं ठीक आहे. पुढचं वाक्य जितेंद्र आव्हाडचं की आमदार खासदारांचे सुद्धा एवढे नाहीयेत. लाज वाटली पाहिजे याची. तुमचे तरी आहेत का आव्हाड साहेब? तुमचे तरी एवढे फॉलोअर्स आहेत का? फॉलोअर्स नाहीच आहेत तुमच्याकडे. तुमच्याकडे तर सगळे ते घरातून उचलून आणणारे पैलवान ठेवलेले आहेत ना तुम्ही, हाणामारी करायला बंगल्यावरनी. ते दिसत नाही ह्या कॉक्रोच पार्टीवाल्यांना. साधू संतांच्या हत्या झाल्या ते दिसत नाही कॉक्रोच पार्टीला. मनसुख हिरेन प्रकरण दिसत नाही, सचिन वाझे प्रकरण दिसत नाही कॉक्रोच पार्टीला. ही कॉक्रोच पार्टी नाहीये, ही दलिंदर पार्टी आहे. हे बांडगुळ आहे आणि हे पेड आहे सगळं काही. हे निर्माण करण्यात येत आहे मित्रांनो. हे या स्ट्रॅटेजी समजून घेतल्या गेल्या पाहिजेत आपण. तुम्ही विचार करा, न्यायाधीश बोलले झुरळ, कॉक्रोच वगैरे वगैरे वगैरे, मग त्या न्यायाधीशांच्या विरोधामध्ये मोर्चे काढले पाहिजे होते ना. नरेंद्र मोदींच्या विरोधात का? नरेंद्र मोदी तर तेव्हा दौऱ्यावर होते. म्हणजे काहीही जरी झालं तरी नरेंद्र मोदी आणि सरकारवर खापर फोडायचं. ह्या कॉक्रोच पार्टीला एकच प्रश्न आहे की नीट पेपर फुटीवर काहीतरी बोला ना तुम्ही. तुम्हाला जर विद्यार्थ्यांचे प्रश्न घ्यायचे, तरुणांचे प्रश्न समोर घ्यायचे, तर असे प्रश्न तुम्ही का घेत नाही? पुण्यामध्ये त्या चिमुकलीवर अत्याचार झाले, त्या प्रश्नावर का बोलत नाही? मग कॉक्रोच पार्टीला हे दिसत नाही का की कॉक्रोच पार्टीला फक्त एवढंच दिसतं की राहुल गांधी किती छान 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 आणि नरेंद्र मोदी बघा अय्याशी करत हिंडायले देशाला सल्ला देऊन की तेल वाचवा, इंधन वाचवा, आणि स्वतः मात्र मजा मारत हिंडायले. मजा मारत हिंडत नाही येत, ते कामासाठी गेलेले. तुमच्यासारखं बोंगलत हिंडत नाही तिकडे तिकडे दुसऱ्याच्या पैशावर. तेव्हा मित्रांनो, हा यांचा अजेंडा आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे, उमजून घेतला पाहिजे आणि हा धोका ओळखला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आता सांगतो तुम्हाला, या कॉक्रोच पार्टीचे अर्ध्यापेक्षा जास्त फॉलोअर्स हे बांगलादेश आणि पाकिस्तानातले. आणि हे सोशल मीडियावर ओपन होतं. सोशल मीडियावर अशा अनेक साइट्स आहेत जिथून तुम्हाला कळतं की तुमचा ट्रॅफिक सोर्स नेमका कुठून येतो. त्यापैकीच एक उदाहरण म्हणून देऊन टाकतो मी तुम्हाला. सोशल ब्लेड नावाची एक साईट आहे. त्या साईटवर जा, तुम्हाला युट्यूब पासून, फेसबुक पासून, इन्स्टा पासून कुठल्याही चॅनलचं नाव टाका, तुम्हाला सगळे सोर्सेस कळून जातात या लोकांचे. चेक करून बघा वाटल्यास एकदा. पाकिस्तान, बांगलादेश इथून ह्यांना सगळ्यात जास्त सपोर्ट आहे. आपल्या देशातले जे शांतिप्रिय आहेत त्यांचा तर खूपच जास्त सपोर्ट आहे. त्यामुळे हे आता स्तोम माजवत फिरत आहेत. पण ह्यांना असं वाटतंय की अरविंद केजरीवाल प्रमाणेच आपण क्रांती घडवून आणूया, तर अशी क्रांती होत नसते. सोशल मीडियावर गाजावाजा करून काहीही होत नसतं. आपल्याकडे एक म्हण आहे, तमाशाने लोक बिघडत नाहीत आणि कीर्तनाने सुधरत नाही. त्यातलाच हा सोशल मीडियाचा प्रकार आहे. फक्त हे कोणाला कळतं, ज्याला समजून घ्यायचंय, ज्याला उमजून घ्यायचंय आणि ज्याला त्याचा खरंच चांगल्या पद्धतीनं चांगल्या गोष्टींसाठी वापर करायचा आहे. नाहीतर बाकीचे तर सगळे मजा मारायलाच आलेले आहेत ना सोशल मीडियावर. अनेक तरुण तर असे आहेत की ज्यांना फक्त फेम मिळवायचं आहे, ज्यांना फक्त चमकोगिरी करायची आहे, म्हणून ते सोशल मीडियावर आहे. अन्यथा त्यांचं
तेवढा IQ पण नाहीये, तेवढा त्यांचं प्रगल्भता नाहीये, तेवढी कॅपेबिलिटी पण नाहीये त्यांची, मात्र चमकोगिरी. टिकटॉकचं काय झालं? आज कुठे आहेत ते टिकटॉकचे स्टार? सोशल मीडियावर यांचे करोड मध्ये फॉलोअर्स होते ना, आज कुठं धूळ खात पडले. युट्यूबवर तर एक पण दिसत नाही या टिकटॉकवाल्यांपैकी. हा सगळा प्रोपोगेंडा आपण समजून घेतला पाहिजे मित्रांनो, आणि हेच सत्य तुमच्या समोर मांडायचं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे. या बाबतीमध्ये तुमचं खरंच काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. हे सोशल मीडियाच्या आहारी जाणारी ही जी आपली तरुणाई आहे, ही अशीच भरकटत जाणार आहे का? राहुल गांधींसारख्या विकल्या गेलेल्या नेत्यांच्या नादी लागून आपल्याच देशाच्या विरोधात गरळ ओकणार आहेत का? आणि सोशल मीडियावर हे जे सध्या चालू आहे कॉकरोच गँगचं, तुम्हाला खरंच वाटतं याच्यामुळे सत्तांतर होऊ शकतं? मित्रांनो, तुमचं या बाबतीमध्ये नेमकं काय मत आहे हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. जाता जाता परत छोटीशी विनंती मित्रांनो, नुकतंच आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान आणि रुग्णांची सेवा वगैरे सगळं केलंय, विद्यार्थ्यांचं साहित्य विकत घेतलंय शिक्षणाचं, पण ते अर्धच झालेलं काम. आपलं अर्ध काम अजून आपलं बाकी आहे. त्यात आता अधिक महिना आलेला आहे, त्यामुळे अधिक काम करावं, अधिक योगदान द्यावं, हा आपला संकल्प आहे. म्हणूनच दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला आपल्याच ह्या हिंदू माता बंधू भगिनींच्या सेवेसाठी, गोमातेच्या सेवेसाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे काही योगदान हे अधिक महिन्यात देता येईल ते निश्चित द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत, त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर, योगदान दिल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची पावती बनवून ती तुमच्यापर्यंत आहे. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितल्यात, मी तुम्हाला सांगितल्यात, ह्या फारच कमी लोकांकडून तुम्हाला ऐकायला मिळतील, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर सुद्धा करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.